रात्र अधिक गहिरी झाली. सोपान शांत निजला होता आणि एक विलक्षण घटना घडली. सोपानाच्या डोळ्यांसमोर एक दिव्य स्त्री येऊन उभी राहिली. तिची मुद्रा अत्यंत तेजस्वी होती. तिच्या चेहऱ्याभोवती तेजाचं वलय होतं. डोळ्यात स्निग्ध भाव होते. तिला 4 बाहू होते. एका हातात वीणा होती, दुसऱ्या हातात लेखणी, तिसऱ्या हातात पांढऱ्या फुलांची माळ होती आणि चौथा हात आशीर्वादासाठी उचललेला होता. त्या स्त्रीच्या चेहऱ्यावर एक प्रसन्न स्मित होतं. तिनं अत्यंत प्रेमानं हाक मारली, सोपान, ए सोपान, उठ बाळा, उठ, ए सोपान. तिच्या हाकेनं सोपान खडबडून जागा झाला. त्यानं डोळे उघडले. समोर त्या दिव्य स्त्रीला बघून तो उठून बसला. त्यानं हात जोडून तिला वंदन केलं. प्रणाम माते, सोपान बोलला. ती स्त्री प्रसन्न झाली, म्हणाली, सोपाना, तू हाती घेतलेलं काम अतिशय अपूर्व आहे. परमार्थाच्या मार्गावरून चालणाऱ्यांना, अध्यात्माच्या मार्गावरून जाणाऱ्यांना तुझं हे लेखन म्हणजे सोपान ठरणार आहे. अध्यात्माची उंची गाठण्यासाठी चढायला सोपान. तुझं हे कार्य युगानुयुग लोकांच्या स्मरणात राहील आणि जोपर्यंत या पृथ्वी तलावर भगवान श्रीकृष्णाचं अस्तित्व अधिष्ठित असेल, जोपर्यंत या पृथ्वी तलावर श्रीमद भगवद्गीतेचं स्थान लोकांच्या मनात सुस्थापित असेल, तोपर्यंत तुझं हे कार्य अबाधित राहील. एका फार मोठ्या कार्याला तू सुरुवात केली आहेस आणि तुझ्याच हस्ते ते संपन्नही होणार आहे. सोपाना, तू साक्षात सरस्वतीचा, शारदेचा पुत्र आहेस. माझा तुला आशीर्वाद आहे. कार्यसिद्धी भव. एवढं बोलून ती स्त्री अंतर्धान पावली. सोपाना हात जोडून तसाच बसून राहिला होता. त्याचं जणू भान हरपलं होतं. डोळ्यातून अश्रू ओघळत होते. शरीराला कंप सुटला होता. मनात विचारांची आवर्तनं थैमान घालत होती. गीतेचा पहिला अध्याय लिहायला घेतल्यापासून त्याच्या मनात एक रुखरुख होती, एक हुरहुर होती. आपण हे लिहायला घेतलंय खरं, पण एकतर ते अजून दादानं पाहिलं नाहीये. इतर कुणाला दाखवावं तर इथं आसपास तसं कुणीच नाही. त्यामुळे हे लिखाण कितपत योग्य झालंय की नाही याबद्दल कुणाचाच अभिप्राय त्याला समजला नव्हता. आणि निवृत्तीदादा आल्याशिवाय आणि ते पाहिल्याशिवाय त्याचाही अभिप्राय समजणार नव्हता. या लिखाणासाठी दिशादर्शक, मार्गदर्शक कुणीच नव्हतं. म्हणून सोपान मनातून काहीसा अस्वस्थ होता. पण आज प्रत्यक्ष शारदेनं, सरस्वती मातेनं स्वप्नात येऊन त्याला दृष्टांत दिला होता आणि सोपानाचं हृदय भरून आलं होतं. एक प्रकारची प्रसन्नता त्याच्या मनावर पसरली. भल्या पहाटेच सोपानाला जाग आली. उठून बसत हात जोडून त्यानं देवाचं स्मरण केलं आणि चेहऱ्यावरून हात फिरवून डोळे उघडून आसपास पाहिलं. अंथरलेल्या फाटक्या गोधडीकडे नजर जाताच तो दचकला. तिथे एक पांढऱ्या शुभ्र फुलांची माळ होती. सोपानाला रात्रीचं स्वप्न आठवलं. ती सरस्वती माता आठवली. तिच्या हातात अगदी अशीच नव्हे, हीच पांढऱ्या फुलांची माळ होती आणि आता तीच माळ सोपानाच्या अंथरुणाजवळ होती. म्हणजे याचा अर्थ ते स्वप्न नव्हतं, तर ते सत्य होतं. म्हणजे ती सरस्वती माता खरंच इथं आपल्याला भेटायला आली होती. हे विलक्षण सत्य की सत्याचा आभास. सोपानानं ती पांढऱ्या शुभ्र फुलांची माळ उचलली. तिला छान मंद सुगंध येत होता. ताजी टवटवीत असलेली ती फुलांची माळ खरंच स्वर्गीय भासत होती. ती माळ हातात घेऊन सोपाना तिच्याकडे एकटक पाहत राहिला. ही असली फुलं इथं आसपास असलेली त्यानं पाहिलीच नव्हती. आपण ती माळ बनवल्याचं तर त्याला आठवत देखील नव्हतं. म्हणजे नक्कीच ती माळ त्या शारदा मातेच्या हातातली होती आणि तिनं तिचा कृपाप्रसाद म्हणून ती आपल्याला दिलेली आहे याचीही त्याला खात्री पटली. आणि त्याचबरोबर आपण जे काही करतोय, जे काही लिहितोय ते नक्कीच काहीतरी चांगलं आहे, अभिजात आहे आणि नागरजनांना, बहुजनांना उपयुक्त ठरणारं आहे. आणि हे सगळं लक्षात आल्यावर सोपानाला अति समाधान वाटलं. त्याच आनंदात तो उठला. सरा अंगण लोटलं. तोच गंगानं आवाज दिला, आलो ग म्हणत सोपान गोठ्यात गेला. त्यानं गोठाही लोटला. गोमय जमा केलं, त्याच्या गोवऱ्या लावल्या, विहिरीचं पाणी शेणलं, अंघोळ केली आणि अंगणात तुळशी वृंदावनाजवळ गेला. तिथं पाणी शिंपडलं.
4 रानफुलं तोडून त्यानं आईच्या चरणमुद्रांवर ठेवली आणि पद्मासन घालून श्लोकपठणाला बसला. सगळं म्हणून झालं आणि गंगाच्या हंबरण्यानं सोपाणा भानावर आला. गंगा जोरात हंबरत होती. सोपाणाला वाटलं तिला भूक लागली. त्यानं तिला चारा पाणी केलं, पण तरीही ती हंबरत राहिली आणि काही क्षणातच सोपाणाला तिच्या हंबरण्याचं कारण समजलं. तेव्हा त्याच्या आनंदाला पारावर राहिला नाही. निवृत्तीदादा आला होता. साक्षात निवृत्तीदादा समोर उभा होता. सोपानानं त्याला पाहिलं आणि धावत जाऊन त्याच्या चरणांवर मस्तक टेकवलं. निवृत्तीदादाच्या चेहऱ्यावरही सोपानाला बघून आनंद पसरला. त्यानं सोपानाला उचलून कवटाळलं, छातीशी धरलं. काही क्षण दोघे भाऊ एकमेकांच्या मिठीत विसावले. दादाच्या मिठीत सोपान विरघळून जात होता. दुधात खडीसाखरेचा खडा विरघळावा ना तसा. निवृत्तीदादा मात्र सोपानाला थोपटत राहिला. सोपाना सिद्ध बेटावर यायला निघाला तेव्हा निवृत्तीदादाला वाटलं होतं की आपल्या हृदयाची एक बाजू कोणीतरी काढून घेऊन जाते. आता सोपानाला मिठीत घेतल्यावर मात्र आपलं हृदय पूर्णत्वाला पोहोचलंय असं वाटून निवृत्तीदादाने विचारलं, सोपाना बाळा कसा आहेस? सोपानानं हसून उत्तर दिलं, दादा तुमच्या आशीर्वादानं मी उत्तमच आहे. तोच निवृत्तीदादानं बरोबर आलेल्या व्यक्तीची ओळख करून दिली. सोपाना यांना भेट. हे नाथपंथातले ज्येष्ठ योगी स्वामी माधवनाथ. यांनाही गहिनीनाथांनी अनुग्रह दिला आहे. निवृत्तीदादाचं बोलणं ऐकून सोपानानं त्यांच्याही चरणांवर मस्तक टेकवलं. आयुष्यमान भव, यशस्वी भव, त्यांनी आशीर्वाद दिला. सोपानानं दोघांना हाताला धरून पर्णकुटीजवळ आणलं. दोघांना तुळशी वृंदावनाजवळ बसवलं. निवृत्तीदादा प्रसन्न मुद्रेनं भवताल न्याहाळत होता. त्याचं लक्ष गोठ्याकडं गेलं आणि गोठ्यात गाय बघून त्याला नवल वाटलं. त्याने एकदा निरखून बघितलं आणि म्हणाला, सोपाना, अरे ही तर गंगा. होय, खात्रीनच गंगा. तिच्या कपाळावरचं ते त्रिदलच सांगते. पण सोपाना ही इथं कशी? निवृत्तीदादांनाही गंगाला ओळखल्याचं बघून सोपानाला आनंद झाला. होय दादा, ही गंगाच आहे. अरे मी इथं आल्यापासून मला रोज गाईच्या हंबरण्याचा आवाज ऐकू यायचा. एक दिवस मी अंदाजानं हाळी घातली तर ती इथं धावतच आली. दादा मला ती पूर्णपणे आठवत नव्हती, पण अंधुकशी आठवण होती माझ्या मनात. पण दादा आता मात्र मला ही सोबत छान लाभली आहे. हं, त्याशिवाय दूधही आणि गोमयही. गंगा इथं आली आणि मला माझ्या कार्याला गोपालकृष्णाचा आशीर्वाद मिळाल्यासारखं झालं. सोपानाचं बोलणं ऐकून निवृत्तीदादा प्रसन्न हसला तर माधवनाथ म्हणाले, खरं आहे सोपानदेव, या गाईचं इथं पुन्हा येणं म्हणजे त्या गोपालकृष्णाचा आशीर्वादच आहे. हा तुमच्या कार्याला मिळालेलं हे सैद्धांतिक पाठबळ आहे. निवृत्तीदादानेही माधवनाथांच्या म्हणण्याला दुजोरा दिला. सोपान उठला, लोटकीतून थंडगार पाणी घेऊन आला. निवृत्तीदादांनी पाण्याकडे बघून प्रश्नार्थक मुद्रा केली तर सोपानानं विहिरीकडे संकेत केला. चेहऱ्यावर पाणी मारून घेऊन दोघं पाणी प्यायले. सोपान तत्परतेने उठला, गोठ्यात गेला, गंगेच्या पाठीवर थोपटलं आणि धार काढायला बसला. गंगेच्या आचळातून दुधाच्या मुक्त धारा ओघळू लागल्या. सोपानानं दूध दुसऱ्या लोटकीत भरलं, पर्णकुटीत गेला, 2 पर्णावली घेऊन आला. मुक्तीनं बांधून दिलेल्या दशम्या काढून त्यानं त्या दशम्या आणि दूध त्या दोघांसमोर ठेवलं. निवृत्तीदादाला अतिशय आनंद झाला. सोपाना हे सगळं आणेपर्यंत त्याची नजर भवतालचा परिसर न्याहाळत होती. सोपानानं आवर नीटनेटका ठेवला होता. जिथं तिथं मानवी स्पर्श जाणवत होता. वृंदावनाजवळ उमटलेल्या आईच्या पावलांच्या ठशांवर फुलं वाहिलेली दिसत होती. निवृत्तीदादाला समाधान वाटलं. दशमीचा एक घास दुधात कालवून दादानं तो सोपानाला भरवला. अमृताची गोडी होती त्या घासाला. दोघांचं पोट भरलं. माधवनाथ वामकुक्षी घेऊ लागले. सोपानानं आपलं लिखाण काढलं आणि निवृत्तीदादासमोर ठेवलं. आज्ञाधारक विद्यार्थ्यासारखा त्याच्या बाजूला उभा राहिला. सोपानाच्या चेहऱ्यावर उत्सुकता दाटून आली होती. डोळ्यात होती प्रतीक्षा. कान आसुसले होते तर पाठ आतुर झाली होती.
निवृत्तीदादानं प्रसन्न मनानं ते हस्तलिखित घेतलं आणि एका पाठोपाठ एक पानं त्यानं वाचायला सुरुवात केली. वाचता वाचता किती वेळ गेला कुणास ठाऊक, पण सगळेच्या सगळे म्हणजे 9 अध्याय वाचून झाल्यावर निवृत्तीदादानं मान वर केली. सोपानाचं लक्ष त्याच्या चेहऱ्याकडे होतंच. निवृत्तीदादाच्या चेहऱ्यावर प्रसन्नता ओसंडत होती. डोळ्यातलं पाणी गालावरून ओघळत होतं आणि त्यात होतं अपेक्षापूर्तीचं समाधान. ओठांवरून प्रसन्न हसू ओघळत होतं. त्यात होतं धाकट्या भावाचं कौतुक आणि त्याच्या मुखातून शब्द उमटले, शाब्बास सोपाना, शाब्बास. तू माझा शिष्य आहेस याचा मला अभिमान वाटतोय आणि तू माझा धाकटा भाऊ आहेस याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. सोपाना अत्यंत नेमक्या आणि चपखल शब्दात आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे सुबोध सोप्या नागर मराठीत तू या 9 अध्यायातला गीतार्थ उभा केला आहेस. सोपाना, माता सरस्वती तुझ्यावर प्रसन्न आहे आणि मायबोली मराठी ही तुझी सदैव ऋणी राहील इतकं हे मोलाचं कार्य तू करतो आहेस. सोपाना, अशाच प्रतिभेनं पुढचे अध्याय लिही आणि हा संकल्प सिद्ध कर. निवृत्तीदादा बोलत होता आणि आपण कृतार्थ होतो आहोत, धन्यता पावतो आहोत ही सोपानाची भावना त्याच्या ओघळणाऱ्या अश्रूतून प्रतीत होत होती. तो अवघा भवताल याला साक्षी होता. त्या एकाच दिवशी या दोन्ही आनंददायी घटना घडल्या आणि सोपानाचा उत्साह अनावर झाला. त्या दिवशी संध्याकाळपर्यंत थांबून निवृत्तीदादा आणि माधवनाथ परत गेले. तो दिवस सोपानाला प्रचंड उत्साह देणारा ठरला. रात्री सोपाना निजला. तोच मुळी अतीव आनंदात आणि उद्यापासून जास्तीत जास्त लिखाण करण्याचा संकल्प सोडूनच आणि खरोखर भल्या पहाटे अगदी ब्राह्ममुहूर्ताच्या आधी आपला सडा संमार्जन काम आटोपून स्नान करून सोपाना लिहायला बसला सुद्धा. तेव्हा झुंजूमुंजू झालं होतं. पूर्व क्षितिजावर उजळलेली आभा सोपानाला प्रकाश द्यायला पुरेशी होती. सोपान लिहायला बसला. आता 10वा अध्याय लिहायला घ्यावयाचा होता. संपूर्ण 10वा अध्याय भगवंताचं हे सर्वव्यापी अस्तित्व सांगणाराच आहे. सोपानानं 10वा अध्याय संपवला. सूर्यनारायण चांगला वर आला होता. सोपानानं मान वर केलेली बघून गंगानं हंबरून आपल्याला भूक लागल्याचं सांगितलं. सोपाना उठला. तिला चारा पाणी करून पुन्हा लिहायला बसला. आता 11वा अध्याय लिहायचा होता. 11वा अध्याय लिहून झाल्यावर सोपान काही क्षण स्तब्ध बसून राहिला. लेखणी थांबली होती आणि सोपानाच्या नजरेसमोर परमेश्वराचं ते विराट रूप उभं राहिलं. भव्य, दिव्य, अतिविशाल, चराचराला व्यापून राहिलेले ते विराट दर्शन. सोपान त्या दर्शनापुढे अति लीन झाला, नतमस्तक झाला. काही क्षण असेच गेले आणि 12व्या अध्यायाकडे तो वळला. आता मात्र सूर्य माध्यानीला ओलांडून गेला होता. सोपानाला भूकही लागली होती. त्यानं चूल पेटवली. चुलीवर खिचडी शिजायला ठेवली. गंगाचं दूध काढण्यासाठी लोटकी घेऊन गेला. त्याची वाटच पाहत असल्यासारखी गंगा जणू थांबली होती. तिनं सोपानाला आलेलं पाहिलं आणि तिच्या आचळातून दुधाच्या धारा लागल्या. सोपानानं तिच्या माथ्यावर मायेनं हात फिरवला आणि धार काढून दूध लोटकीत भरून घेतलं. एवढं होईपर्यंत खिचडी शिजत आली होती. गरम खिचडी आणि ताजं दूध त्याला ते अन्न अमृतासारखं लागलं. अमृतासारखं अन्न त्याच्या पोटात गेलं होतं. पण गेले कित्येक दिवस आपण गीतामृतात न्हातो आहोत, म्हणजे अक्षरशः न्हातो आहोत, त्याच्या मनात आलं आणि त्याच आनंदात त्यानं 14वा अध्याय सुद्धा लिहून घेतला होता. भगवंतांनी असं सांगितलं आणि त्या ईश्वराची विशाल व्यापकता बघून सोपान स्तिमित झाला. त्यानं 15वा अध्याय लिहायला घेतला. भगवान श्रीकृष्णाची दिव्य प्रतिभा, त्यांची समजावून सांगण्याची कला आणि मानव कल्याणार्थ केलेला उपदेश या त्रिदर्शनानं सोपाना भारावून गेला होता. 16वा अध्याय मात्र त्याला जरा वेगळाच वाटला. यात मानवाचे गुण आणि अवगुण दोन्ही सांगितले होतेच आणि गुण हे देव सापेक्ष तर अवगुण हे दानव सापेक्ष अशी मीमांसाही केली होती. खरंच भगवान श्रीकृष्णानं मानव कल्याणाचा
किती बारकाईनं, किती साक्षेपानं विचार केला होता. सोपानाच्या मनात आलं आणि भगवान श्रीकृष्णाचं हे मानव कल्याणाचं विचार जनांपर्यंत पोहोचवण्याचं भाग्य आपल्याला लाभलं आहे, हे आपलं पूर्वसंचिताचं फळच आहे, अशी त्याच्या मनानं ग्वाही दिली. याच आनंदात त्यानं 17वा अध्याय अनुवाद करायला घेतला आणि तो थक्क झाला. या अध्यायात भगवान श्रीकृष्णांनी सात्विक, राजसी आणि तामसी व्यक्तीचे गुण, लक्षण, विचार, सवयी, आचार यांचं समृद्ध आणि समर्पक असं विवेचन केलं होतं. सोपानाला हा अध्याय खूप आवडला. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत होते. 17वा अध्याय संपला आणि दिवसही मावळला. अंग अवघडून गेलं होतं. सोपानानं उभं राहून अंग हलकं केलं. सभोवती नजर फिरवली. सूर्य पश्चिम क्षितिजापार टेकला होता. अवघा पश्चिम रंग सोनेरी झाला होता. जणू सुवर्णाचा रस कुणीतरी तिथं ओतला असावा. सोपानानं लिखाण चाळलं आणि त्याला नवल वाटलं. आपल्या हातून एवढं सारं लिहून झालं. कदाचित निवृत्तीदादा येऊन गेल्याचा आणि त्यानं शाबासकी दिल्याचा हा परिणाम असावा. सोपानानं लिखाणाची पानं गोळा केली, नीट लावून ठेवली. ती चोपडी उचलून पर्णकुटीत एका बाजूला ठेवली आणि जेवणाच्या सिद्धतेला लागला. तोच गंगानं हंबरून आपल्याकडे त्याचं लक्ष वेधलं. आलो ग गंगा माई, असा तिला प्रतिसाद देत सोपान उठला. गोठ्यात गेला. तिला चारा घातला, पाणी ठेवलं. क्षणभर तिच्याकडे स्नेहार्द्र नजरेने पाहिलं आणि तो पुन्हा चुलीजवळ आला. कालच्या गोवऱ्या चांगल्या वाळल्या होत्या. त्यानं चूल पेटवली. डाळ तांदळाची खिचडी शिजायला टाकली. त्यात आसपासची उगवलेली भाजी खुडून घातली. थोडं सैंदव घातलं आणि तुळशी वृंदावनाजवळ येऊन बसला. आता सूर्य पुरता मावळला होता. अंधार दाटून आला होता. चुलीतले निखारे तेजाळ प्रकाश बाहेर फेकत होते. गार वारं सुटलं होतं. तुळशी वृंदावनाजवळ लावलेली ठावक्याची वात थरथरत होती. त्या मंद प्रकाशात झाडांच्या सावल्या हलत होत्या. त्यांच्या हालचालींमुळे वातावरणात सजीवता जाणवत होती. त्या सावल्या बघून सोपानाला एक प्रसंग आठवला. आई बाबा गेल्यावरचा हा प्रसंग. आळंदीच्या त्या झोपडीत एके दिवशी बरीच रात्र झाली तरी निवृत्तीदादा आणि ज्ञानादादा घरी परतले नव्हते. त्या दिवशी ते कोरडा शिदा आणण्यासाठी शेजारच्या गावात गेले होते. अंधार पडला तरी ते आले नव्हते. लहानसा सोपाना चिमुरड्या मुक्ताला घेऊन अंगणात त्याची वाट बघत बसला होता. अंधारी रात्र होती, पण चंद्राचा प्रकाशही होता. परसदारी असलेल्या शेवग्याच्या झाडाच्या फांद्यांच्या सावल्या समोरच्या अंगणात पडत होत्या. त्या सारवलेल्या अंगणात त्या हलणाऱ्या सावल्या भीतीदायक वाटत होत्या. चिमुरडी मुक्ता खूप घाबरली होती. शेवग्याची पानं सावलीत बोटांसारखी दिसत होती. सोपानाला बिलगून मुक्ता बसली होती. अधून मधून त्या सावल्यांकडे बोट दाखवून, दादा ते काय आहे, ते असं का दिसतंय, असं का हलतंय, असं घाबऱ्या स्वरात विचारत होती. आणि स्वतः मनातून घाबरलेला लहानगा सोपान वरकरणी धीटपणाचा आव आणून तिला धीर देत होता. त्याला समजत होतं की त्या झाडाच्या सावल्या आहेत, पण हे चिमुकल्या मुक्ताला कसं समजावून सांगावं त्याला समजत नव्हतं. आपल्याला बिलगून बसलेल्या मुक्ताच्या पाठीवरून हात फिरवत धीर देत होता आणि तिला कसं समजावून सांगावं याचा विचार करत होता. कुठून तरी दोघं भाऊ येताना दिसतील म्हणून इकडे तिकडे पाहत होता. अधूनमधून मुक्तानं घाबऱ्या विचारलेल्या प्रश्नाला जमेल तशी उत्तरं देत होता. इकडे तिकडे पाहता पाहता त्याला अचानक एक युक्ती सुचली. तो मुक्ताला म्हणाला, मुक्ते, तुला सावल्यांची भीती वाटते ना? बघ आता मी तुझी भीती कशी घालवतो ते. असं म्हणत सोपान उठला. मुक्तीला बाजूला केलं. तिथं झोपडीच्या दाराशी असलेली 2 मातीची गाडगी घेतली आणि जिथं शेवग्याच्या झाडाची सावली पडत होती तिच्या अनुरोधानं ती शेवग्याच्या झाडाखाली जाऊन तो शेवग्याच्या झाडाखाली जाऊन उभा राहिला आणि मुक्ताला म्हणाला, मुक्ते, इकडे माझ्याकडे बघ आणि नंतर त्या सावलीकडे बघ. मुक्तानं त्याच्याकडे पाहिलं तर सोपान चेहऱ्याच्या
दोन्ही बाजूला 2 गाडगी लावून उभा होता. मग मुक्तानं जिथं सावली पडली होती तिकडे पाहिलं तर तिथे त्या सावलीत तिला 3 मस्तक असलेल्या देवासारखी सावली दिसली आणि तिची भीती कुठल्या कुठं पळाली. त्या सावलीत दिसणाऱ्या चित्रविचित्र आकृत्या नाहीशा होऊन तिथं दत्तात्रेय देवासारखी मूर्ती असावी अशी सावली दिसली आणि मुक्ता भीती जाऊन खुदकन हसली. सोपानानं दोन्ही गाडगी काढून होती तिथं ठेवली आणि मुक्ताजवळ येऊन तोही तिच्या हसण्यामध्ये सामील झाला. अंगणात पडलेल्या झाडांच्या हलणाऱ्या सावल्या बघून सोपानाला तो प्रसंग आठवला आणि आताही त्याच्या ओठांवर स्मित उमटलं. सोपाना पहाटेच उठला, रोजची कामं केली, गंगेला चारा घातला, तिची धार काढली, विहिरीवर स्नान केलं, आईच्या चरणमुद्रांची पूजा केली आणि लिखाणाचं साहित्य काढलं. आज तो अगदी उत्तेजित झाला होता. आज श्रीमद भगवद्गीतेचा 18वा म्हणजे शेवटचा अध्याय लिहायचा होता. मग लिखाण पूर्ण होणार होतं. संकल्प सिद्धीला जाणार होता. मग हे सगळं लिखाण घेऊन आळंदीला परतायचं होतं. मुक्तीला, ज्ञानदादाला सगळं सांगायचं, दाखवायचं होतं आणि निवृत्तीदादाला पुढचे अध्यायही दाखवायचे होते. सोपान उत्तेजित झाला होता. त्याने एक वेळा गोपाळकृष्णाचं स्मरण केलं, त्यांना मनोमन वंदन केलं आणि गीतेचा 18वा अध्याय त्यांनी उघडला. या गीतेच्या वाचनाचं फळ सोपानानं लिहिलं आणि लेखणी खाली ठेवून भगवद्गीतेवर माथा टेकवला. आपल्या हातून हा संकल्प सिद्धीस नेताना काही चुकलं असेल, काही राहून गेलं असेल, काही अगोचरपणा झाला असेल तर त्याबद्दल भगवान श्रीकृष्णाची क्षमा मागितली, श्रीमद्गीता देवतेची क्षमा मागितली आणि काही क्षण तो तसाच बसून राहिला, मनात असंख्य भावनांचा कल्लोळ घेऊन. संकल्प सिद्धीस नेण्यासाठी कृपाप्रसाद दिल्याबद्दल त्या ईश्वराचे आभार, संकल्पाची पूर्तता झाल्याचं समाधान, आपल्या हातून काहीतरी लोककल्याणाचं कार्य घडल्याची सार्थकता, झालेलं लिखाण निवृत्तीदादा, ज्ञानदादा आणि विशेष करून मुक्ताला दाखवण्याची आतुरता, या लिखाणासाठी गुरु निवृत्तीनाथांची मान्यता मिळवण्याबाबतची अधीरता, या लिखाणाबद्दल त्यांचं मत ऐकण्याबद्दलची उत्सुकता, मुक्तीच्या डोळ्यातील कौतुक पाहण्यासाठीची हुरहुर आणि हे पाहायला आईबाबा नसल्याची खंत, अशी अनेक भावनांची आवर्तनं त्यांच्या मनात वादळ उठवत राहिली. आणि म्हणूनच सोपाना शांत, अविचल, निस्तब्ध बसून राहिला. मनातल्या भावनांच्या वादळांवर नियंत्रण करण्याचा, त्या वादळांना सामान्य करण्याचा प्रयत्न करतच. आपण आळंदीला परत जाऊ, पण या गंगाचं काय करायचं? ती इतकी वर्ष कुठे होती? अचानक ती कुठून आली? हे काहीच माहीत नव्हतं. सोपानाला विचार पडला. बघू काय होतंय ते, असं म्हणत त्यानं एकदा गंगाच्या पाठीवरून मायेनं हात फिरवला. नावालाच बांधलेली तिची दोरी सोडली आणि आपलं गोळा केलेलं सामान घेऊन सोपान निघाला. पाठोपाठ गंगाही निघाली. वातावरण खरं तर प्रसन्न होतं, पण का कुणास ठाऊक सोपानाला ते उदास वाटलं. एकीकडे त्याचं मन भावंडांकडे ओढ घेत होतं, तर एकीकडे सिद्ध बेटावरचं हे शांत एकांताचं वातावरण त्याला आवडलं होतं. सोपानाची पावलं सावकाश पडत होती, पण मन मात्र कधी इकडे तर कधी तिकडे धावत होतं. अर्धा रस्ता उतरून झाला. वाटेत भोजलिंग काकांचं घर होतं. काका आता नव्हते, पण त्यांची मुलं होती. भोजलिंग काकांचा मुलगा विष्णू दाराशी उभा होता. सोपानाला बघून तो पुढे आला आणि त्याच्याबरोबर गंगाला बघून त्याला आश्चर्यच वाटलं. अरे, ही गाय तुम्हाला कुठं सापडली? लई दिस झाले मी शोधतोय हिला. तुम्ही विठ्ठलपंतांचा मुलगा नव्ह? मग बरोबर, ही गाय त्यांचीच होती. हितनं जाताना आबांकडं येऊन गेले होते. आता तुम्ही पर्णकुटीत राहत होता ना, तेव्हाच ती तिकडं गेली असणार. मला वाटलं वाघरान खाल्ली की काय. विष्णू चांगलाच बडबडा होता, पण त्याच्या बोलण्यामुळं एक झालं की गंगा कुठून आली, कशी आली, कुठं होती याचा तर ठाव ठिकाणा लागलाच, पण तिचं काय करायचं हाही सोपाना पुढचा प्रश्न सुटला. सोपानानं काही न बोलता गंगाची दोरी विष्णूकडे दिली. एकदा तिच्या पाठीवरून प्रेमानं हात फिरवला. त्याचे डोळे पाण्यानं भरले. तिचेही डोळे पाण्याने भरले होते. मागच्या काही दिवसात सोपानाला तिची आणि तिला सोपानाची सवय झाली होती. लळा लागला होता.
विष्णूचा निरोप घेऊन सोपाना निघाला. आता जंगलवाट संपली होती. वस्ती दिसू लागली होती. मग मात्र सोपानाला सगळ्यांना भेटण्याची ओढ लागली. त्यांची पावलं भरभर पडू लागली. सोपान आळंदीला पोहोचला तेव्हा मध्यान्ह उलटून गेली होती. गावचा रस्ता सामसूम होता. लोक जेवण करून वामकुक्षी घेत असावेत. झपझप चालत सोपान झोपडीजवळ पोचला. अंगणातही शांतता होती. घरात कुणीच कसं नाही असा विचार करत सोपाना अंगण ओलांडून आत आला तर समोर मुक्ता. "अगं बाई, सोपान दादा, आलास तू?" असं डोळे विस्फारून विचारत मुक्तानं सोपानाला मिठीच घातली. कौतुकाने तिचे गाल ओढत नाकाचा शेंडा चिमटीत पकडून हलवत सोपान म्हणाला, "होय होय ग आजीबाई, मी आलो." आणि मग कित्येक दिवसांनी भेटलेले ते बहीण भाऊ अतीव आनंदानं एकमेकांशी बोलत बसले. इतकं की आपण जेवलेलो नाही हेही त्या दोघांच्याही लक्षात आलं नाही. लक्षात आलं तेव्हा संध्याकाळ होत आली होती.